मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत भारतात संघर्षाची ठिणगी उडाली. याही पुढे शंकराचार्य म्हणतो, श्रवण प्रतिषेध स्थावद अपास्य वेद तस्त्र पूज्यभ्या क्षेत्र प्रति उरणेम पद्ध हवायतम स्मशानस्व तस्माद शूद्र समीपे नाधेत वेंच. जर शूद्र वेद मंत्र ऐकत असेल तर त्याच्या कानात रांगा किंवा लाख भरावा. शूद्र हा मरकटा समान आहे आणि म्हणून त्याच्या शेजारी वेद किंवा मंत्रोच्चार करू नये. अशा प्रकारे शूद्रातील शूद्रांच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषणाची पूर्ण तयारी ब्राह्मण धर्म मार्तंडाने केली होती आणि तसे अपराध करणाऱ्या शूद्रांना सजा देण्याची, त्यांना दंडित करण्याची व्यवस्था त्या काळातील क्षत्रिय राजावर थोपलेली होती. त्या काळात राज्य क्षत्रियांचे, परंतु त्यांच्यावर संपूर्ण नियंत्रण ब्राह्मणाचे राहायचे हे यावरून स्पष्ट होते. म्हणजे चारही वर्णातील लोकांच्या नाड्या ब्राह्मणाच्या हातात होत्या हे यावरून सिद्ध होते.